स्टुडंट्स हॅलो स्टुडंट्स आपण लास्ट टाइम पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्स याबद्दल आपण पाहत होतो आणि त्याच्यामध्ये कार्बन डेटिंग ही प्रोसेस आपली चालू होती. तर कार्बन डेटिंग पाहत असतानाच थोडामध्ये आपला व्हिडिओ पॉज झाला. तीच कन्सेप्ट मी थोडीशी पुन्हा रिपीट करते आणि मग आपण कंटिन्यू करूया. मग कार्बन डेटिंग म्हणजे काय? तर डेटिंग म्हणजे आपण म्हणतो काय, वेळ मोजणे, वेळ किती झालेला आहे. मग कशाला? तर फॉसिल्स. म्हणजे जे काही फॉसिल्स आपल्याला खाणी खोदताना मिळालेले आहेत ते किती वर्षापूर्वीचे आहेत हेच थोडक्यात सांगणं म्हणजे कार्बन डेटिंग. हे अगदी मी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं. मग ती नेमकी प्रोसेस कशी झाली? तर इथे आपल्याला दिसतंय कॉस्मिक रेडिएशन्स म्हणजेच काय आहे, एन्व्हायरमेंटमध्ये सनलाईट मार्फत जे काही रेडिएशन्स येतात त्याच्यातून कॉस्मिक रेज जे बाहेर पडतात किंवा न्यूट्रॉन्सच्या बंबार्डमेंटमुळे झालेलं जे काही नायट्रोजनवर न्यूट्रॉन्स आणि नायट्रोजन ह्या दोघांच्या बंबार्डमेंट म्हणजे कोलायडेशनमधून बाहेर पडले ते कोणते? तर कार्बन 14 नावाचे काय आहेत आयसोटोप्स बाहेर पडले. आपला ओरिजिनल असतो तो कार्बन 12 असतो आणि हा काय कार्बन 14. मग कार्बन 14 सारखे त्यावेळेस बाहेर पडलेले आहेत आणि इन द कॉस्मिक रेज कंबाईंड विथ द नायट्रोजन अवेलेबल इन द एन्व्हायरमेंट देन द रेडिओ कार्बन, त्या कार्बनला काय म्हणायचं आहे, रेडिओ कार्बन असं आपण त्याला म्हणू शकतो. कार्बन 14ला इज ऑप्टेन किंवा तो प्रोड्यूस झाला. अँड व्हेन दिस C14 इज कंबाईंड विथ द ऑक्सिजन देन द CO2 इज प्रोड्यूस. मग हा C14 जेव्हा एन्व्हायरमेंटमधल्या असलेल्या ऑक्सिजनसोबत जेव्हा तो रिॲक्ट होतोय तेव्हा त्याचा CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, पण तो पण रेडिओ फॉर्म असलेला कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो. आणि मग तो कार्बन डायऑक्साईड काय आहे, प्लांट्स आपल्याला माहिती आहे रेस्पायरेशन थ्रू काय करतात, फोटोसिंथेसिस वेळेस कार्बन डायऑक्साईड एन्व्हायरमेंटमध्ये असलेला ॲब्झॉर्ब करतात. मग ॲब्झॉर्ब करताना तोच रेडिओ कार्बन डायऑक्साईड ते ॲब्झॉर्ब करतात, म्हणजे ॲटोमॅटिकली त्यांच्यामध्ये हा कार्बन 14 जो रेडिओ आहे तो सुद्धा तिथे पास झालेला असतो. पुढे तोच कार्बन डायऑक्साईड काय आहे, प्लॅन्ट्स आपल्या प्रोसेसमध्ये काय आहे स्वतःचं फूड तयार करण्यासाठी यूज करतात, त्याचं फूड प्रोड्यूस करण्यासाठी त्याचं कन्झप्शन करून घेतात आणि फूड प्रोड्यूस केल्यानंतर त्यांच्यापासून जी काही फळं फुलं वगैरे जी काही तयार होतात ते काय आहे आपण म्हणजेच ॲनिमल्स खातात. म्हणजे ॲनिमल्सकडे तो काय आहे पास होतो. कोण पास होतोय? कार्बन 14 जो रेडिओ कार्बन 14 आहे तो पास झालेला असतो आणि तोच मग आपल्या शरीरामध्ये पास झालेला आहे, म्हणजे आपल्याकडे तिथून आलेला. मग आपण ॲनिमल किंवा प्लांट्समध्ये जरी आपल्या प्राण्यांकडून तो खाल्ला गेला नसेल तरी तो प्लांट्समध्येच राहतोय. म्हणजे प्लांट्स किंवा ॲनिमल्स जेव्हा मध्ये डेड होतात, कधी डेड होणार तेव्हा डेड झाल्यानंतर ते काय आहे खाली जमिनीत किंवा त्यांचं डिकम्पोजिशन होणार किंवा ते जमिनीत गाडल्या जाणार. मग ते जे काही आहे ते कार्बन 14 ते कोणते आहेत, रेडिओ कार्बन 14 आहे. पण डेड झाल्यानंतर ते रेडिओ असल्यामुळे ॲक्टिव्ह असल्यामुळे कधी ॲक्टिव्ह असतात, जेव्हा प्लॅन्ट्स आणि ॲनिमल जिवंत आहेत, लाईव्ह आहेत, सर्वाईव्हमध्ये आहेत तेव्हाच ते त्यांचं वर्किंग चालू असणार आहे. पण जेव्हा ते डेथ झाले तेव्हा त्यांचं वर्किंग काय आहे, स्टॉप झालं. पण आपल्या नेचरमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये जो ओरिजिनल कार्बन आहे, जो ऑर्डिनरी कार्बन आहे त्याला आपण कार्बन 12 असं म्हणतो, तो मात्र काय आहे तो रेडिओ नाही आहे, तो ॲक्टिव्ह नाही आहे, त्याच्यामुळे तो कधीही डेड होणार नाही. त्याचं प्रपोर्शन हे काय कायमस्वरूपी एन्व्हायरमेंटमध्ये कॉन्स्टंट असणार आहे. मग त्यावेळेस तो कार्बन 12 आणि हा कार्बन 14 ह्या दोघांचं काय केलं जातं, कंपॅरिझन केलं जातं. या दोघांचं कंपॅरिझन करून दोघांमध्ये असलेला फरक किती काळानंतर तो झालेला आहे हे पाहिलं जातं, त्यांचं मेजरमेंट घेतलं जातं आणि मग त्याच्यावरनं ठरवलं जातं की हा त्या फॉसिलमध्ये असलेला कार्बन 14 हा किती जुना आहे, किती वर्षापूर्वींचा आहे, किती लाखो वर्षांपूर्वीचा, किती वर्षापूर्वींचा आहे हे त्याच्यातून ठरवलं जातं आणि ह्यालाच आपण थोडक्यात म्हणतो कार्बन डेटिंग असं म्हणत असतो. मग हीच प्रोसेस आपल्याला इथे पाहायची आहे. तर मग काय म्हटलंय, कार्बन कन्झप्शन ऑफ द ॲनिमल्स अँड प्लांट स्टॉप्स आफ्टर डेथ अँड सिन्स देन स्टॉप्स होते, कार्बन कन्झप्शन स्टॉप्स होतं अँड सिन्स देन ओनली द डिकेईंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर्स कंटिन्यू. फक्त डिके, कारण C14 तेव्हा डेड होऊन जातं, त्याचं प्रोसेसिंग थांबून जाते. इन केस ऑफ द डेड बॉडीज ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स इन्स्टेड ऑफ रिमेनिंग कॉन्स्टंट द रेशिओ बिटवीन C14 अँड C12 चेंजेस कंटिन्युअसली.
ॲज द C12 इज नॉन रेडिओ कारण C12 हा नॉन रेडिओ आहे. त्याच्यामुळे त्याचं हे जरी प्लॅन्ट्स ॲनिमल काय डेड झाले तरी एन्व्हायरमेंटमध्ये असलेला C12 हा काय आहे कुठेही कमी जास्त होणार नाही आहे. पण तो C14 सोबत जर कम्पेअर केला तर आपल्याला तिथलं त्याचं एजिंग त्या फॉसिलचं एज आपल्याला कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. अशा प्रकारे आपण बघतोय. द टाइम पास सिन्स द डेथ ऑफ ए प्लांट ऑर ॲनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओ ऑफ द C14 अँड द रेशिओ ऑफ C14 to C12 present in their body, and this is called as the carbon dating method. It is used in the paleontology and anthropology मध्ये सुद्धा. ही पण एक अँथ्रोपॉलॉजी सुद्धा एक अशी प्रोसेस आहे की जे आपल्याला पुढे काय आहे डिटरमाइन करण्यासाठी कोणाचं एज ऑफ द ह्युमन फॉसिल्स म्हणजे ह्युमनचे फॉसिल्स जे आपल्याला मिळालेले आहेत किंवा मॅन्युस्क्रिप्ट्स जे मिळालेले आहेत त्यांचे अवशेष जे मिळालेले आहेत त्यांच्या अभ्यासासाठी आपल्याला त्यांचा उपयोग झालेला दिसून येतो. अशा प्रकारे आपल्याला ही पॅलेंटॉलॉजिकल प्रोसेस आपण बघितलेली आहे किंवा आपण म्हणू शकतो ह्या इव्हिडन्सबद्दल आपण अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण आता पुढचा कन्सेप्ट पाहूयात. अजून त्याच्याबद्दल आपल्याला काय लिहून दिले बघा. वन्स द एज ऑफ द फॉसिल्स बीन डिटरमाइंड बाय सच अ टेक्निक इट बिकम्स इझी टू डिड्यूस. त्याच्यामुळे ते डिड्यूस करणं अतिशय इझी जातं. डिड्यूस काय डिड्यूस करण्यासाठी द इन्फॉर्मेशन अबाउट द अदर फॉर्मर ऑर्गॅनिझम अजून आत्ता जे आहेत त्या ऑर्गॅनिझमचा अभ्यास करण्यासाठी. इट सीम्स दॅट व्हर्टिब्रेट्स हॅव बीन ओनली द ओरिजिनेटेड फ्रॉम द इनव्हर्टिब्रेट. म्हणून व्हर्टिब्रेट्स जे आहेत म्हणजे मणका असलेले पाठीचा मणका असलेले जे काही आपल्याला प्राणी आता दिसत आहेत ते इनव्हर्टिब्रेट म्हणजे न मणका असलेल्या प्राण्यांपासूनच ओरिजिनेट झालेले आहेत त्यांच्यापासूनच ते फॉर्म झालेले आहेत असा थोडासा कुठेतरी तिथे आपल्याला लिंक लागलेली दिसून येते. त्यानंतर आपण नेक्स्ट आपण इव्हिडन्सबद्दल बोलणार आहोत. दॅट इज द कनेक्टिंग लिंक्स. दिस इज द फिफ्थ एव्हिडन्स ऑफ द इव्होल्युशन. कनेक्टिंग लिंक्स बघा शब्दच आपल्याला काय सांगतोय दोन ह्याच्यामधली लिंक आहे एक अशा प्रकारे की जी कनेक्ट करते दोघांना. दोन आपण म्हणू शकतो दोन ऑर्गॅनिझमला कनेक्ट करणारी असे आपण म्हणू शकतो. मग बघा आता ह्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. जर त्याच्या आधी आपल्याला सुरुवातीलाच एक ऑब्झर्व आणि डिस्कस असं आपल्याला पुस्तकांमध्ये दिलं आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स अँड डिस्कस द कॅरेक्टर्स ऑब्झर्व. हे 3 दिलेले आहेत डकबिल, प्लॅटिपस, लंगफिश अँड पेरिपॅटस. मग आता ह्यांच्यामध्ये आपल्याला जर ऑब्झर्व करायला गेलं तर थोडासा सारखेपणा इकडं नाही पण इकडे बघा हे दोघांचा थोडासा आकार आपल्याला थोडासा कुठेतरी सारखा. काय त्यांच्यामध्ये सारखेपणा बघा आपण वरवर तरी आपल्याला एवढाच दिसतोय. अजून आपण काय काय त्यांच्या जर स्ट्रक्चर आणि त्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स बघितले तर आपल्याला अजून त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मिळू शकतंय. मग जर जेव्हा ह्या सगळ्याचा अभ्यास सायंटिस्टनी केला सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शोज द सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे वरवर पाहणारे वरून दिसणारे कॅरेक्टर्स बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू 2 डिफरंट ग्रुप्स. हेज दे आर कॉल्ड ॲज द कनेक्टिंग. म्हणजे काही प्लांट्स अँड ॲनिमल्सचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स असे लक्षात घेऊन त्यांचे 2 ग्रुप केले आणि त्यालाच कनेक्टिंग लिंक्स म्हटले. फॉर एक्झाम्पल इन द पेरिपॅटस कॅरेक्टर्स लाईक द सेगमेंटेड बॉडी, थिन कटिकल अँड द पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट. कोणाकोणामध्ये पेरिपॅटसमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला त्यांच्यामध्ये सेगमेंटेड बॉडीचं काय सेगमेंटेड बॉडी आहे असे त्याचे भाग केल्यासारखे सेगमेंटेड बॉडी आहे. जसा आपला हा वरचा सेक्शन काय आहे पूर्ण डोकं नाक डोळे असा असतो मधला भाग पूर्ण काय असं हे सेगमेंटेड झालं. आणि थिन कटिकल म्हणजे त्याची बॉडी पूर्ण काय अतिशय स्किनची कव्हरिंग बॉडी जी आहे अतिशय थिन आहे म्हणजे अगदी पातळ असा लेअरवरचा बॉडी कव्हरिंग आहे स्किनचा. अँड पॅरापोडिया किंवा त्याला काय आहे थोडेसे आपण जर झुरळासारखे वगैरे म्हटलं कॉक्रोचसारखे तसे त्याचे पाय वगैरे आहेत. सिमिलरली these animals shows the tracheal respiration and open circulatory system. अजून त्यांच्यामध्ये काय आहे रेस्पिरेशन ट्रॅचियल म्हणजे ट्रॅचिया मधूनच आपल्या रेस्पिरेशन सारखंच त्यांचं असं ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम पण ओपन आहे सिमिलर टू अर्थ्रोपोडासारखी. मग अर्थ्रोपोडामध्ये आपल्याला कॉक्रोच घेता येऊ शकतो अर्थ्रोपोडा. आपल्याला गेल्या वर्षी आपण हे सगळे अभ्यासलेले आहे. दिस इंडिकेट्स दॅट द पेरिपॅटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन द ॲनेलिडा अँड अर्थ्रोपोडा. ॲनेलिडासारखे आणि अर्थ्रोपोडासारखे त्याच्यामध्ये काय आहे कॅरेक्टर्स दिसून येतात सिमिलॅरिटी दिसून येतात म्हणून पेरिपॅटस हा त्या दोघांच्या मधला काय आहे एक कनेक्टिंग लिंक आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यानंतर सम प्लांट्स ॲनिमल्स शोज द सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स आपण ह्याबद्दल बोललो. देन द पेरिपॅटस अजून काय आहे सिमिलरली द डक बिल्ड
प्लॅटिपस ह्याच्यामध्ये पण आपल्याला दिसून येईल, पण ह्याबद्दल आपण पुढच्या तासाला बोलूया.